आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. ओंकार गजानन कुरुंदवाडे शेंगणे हा बेडग येथील रहिवासी असून घरच्या अतिशय हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगत होता. ओंकार झाडावरील नारळ उतरवण्याचे काम करून शिक्षण घेत आहे. काही दिवसापूर्वी काम करत असताना तो झाडावरून खाली पडला. त्यामुळे त्याचे दोन्ही हात व खुबा, खांदा, कंबर गंभीर जखमी होऊन मोडले आहेत. सुमारे 2 महिन्यांपूर्वी त्याच्या आई वडिलांनी शासकीय योजना व इकडून तिकडून पैसे उभा करून त्याचे एक ऑपरेशन सिनर्जी हॉस्पिटल येथे केले आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता अजून एक ऑपरेशन करणे अत्यंत आवश्यक आहे. या परिस्थितीत ऑपरेशनसाठी सुमारे 3 लाख रुपये असा खर्च अपेक्षित आहे. त्यातील काही रक्कम ही शासनाकडून मिळणार असून उर्वरित अंदाजे 2 लाख रुपये समाजातील आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींनी मदत स्वरूपात देणे आवश्यक आहे, असे आवाहन बेडग गावचे सरपंच आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेश पाटील यांनी केले होते. आज वृत्तदर्शन न्यूजच्या अँकर पत्रकार स्वर्गीय ऋतुजा शिवाजी शिंगाडे यांच्या स्मरणार्थ ऋतुजाचे वडील शिवाजी शिंगाडे यांनी ओंकार कुरुंदवाडे यांना 5,000 रुपयाची मदत केली आहे. ही मदत ओंकार यांच्या आईच्या हातात देण्यात आली आहे. यावेळी बेडगावचे सरपंच उमेश पाटील, सिनर्जी हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन वनमोरे, ऋतुजाचे वडील शिवाजी शिंगाडे, भाऊ संग्राम शिंगाडे यावेळी उपस्थित होते. तर आपली छोटी मोठी मदत ही ओंकार या मुलाला पुन्हा उभे करण्यासाठी आणि नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी अत्यंत मोलाची ठरेल. तरी दानशूर व्यक्तींनी ओंकारच्या ऑपरेशनसाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन सरपंच उमेश पाटील यांनी केले. बेडग गावचा ओंकार शेगणे कुरुंदवाडे असं त्यांचं म्हणजे मूळ आडनाव आहे, ज्याला शेगणे म्हणतात. तो मुलगा 2 महिन्यापूर्वी नारळाच्या झाडावर नारळ काढताना पडलेला होता. त्यावेळी त्याचे 2 हात आणि खुबा असे मोडलेले होते. त्याचवेळी सिनर्जीला मी ॲडमिट करून आमचे सहकारी मित्र डॉक्टर साहेब सचिन हुरमोरे यांच्या मदतीनं त्याचे 2 हाताचं ऑपरेशन आणि खुब्याचं ऑपरेशन हे योजनेमध्ये बसवून मुख्यमंत्री सहायता निधी आणि महात्मा फुले ज्योतिबा फुले या योजनेमध्ये बसवून केलं होतं. तरी थोडाफार खर्च स्वतः डॉक्टर साहेबांनी तो खर्च भागवून हे ऑपरेशन केलं होतं. त्यानंतर आत्ता आणि पुन्हा ते खुब्याचं बॉलचं जे ऑपरेशन झालं होतं ते ऑपरेशन बॉल पूर्ण मोडलेलं आहे. त्यामुळे ते ऑपरेशन करणं गरजेचं आहे. त्यासाठी जवळपास 3 लाख रुपये खर्च त्या मुलाचा येणार आहे. 3 लाखामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून डॉक्टर साहेब ती व्यवस्था करतो म्हणून सांगितलेली आहेत आपल्याला. म्हणजे 80,000 ते 1 लाख रुपये आपल्याला ती मदत होईल शासनाकडून. परंतु कमीत कमी जास्तीत जास्त 2 लाख रुपये आपल्याला आता सगळ्यांच्या सहकार्यातून त्या कुटुंबाला मदत करणं गरजेचं आहे. ते जे कुटुंब आहे कुरुंदवाडे ते हालाकीचं आणि गरीब परिस्थितीतून आहे. मुलगासुद्धा नारळाची झाडावरून नारळ काढून आपलं काम करून तो कॉलेज करत होता आणि तो भरतीसुद्धा होणार होता. पण काळाचा घाल्यामुळं 2 महिन्यापूर्वी झाडावरून पडला. पण त्या मुलाला आपल्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्यातून त्या घरची परिस्थिती एकदम हालाकीची आहे. म्हणून मी ठरवलं की कालच्यापासून मी स्टेटसवर ठेवून त्या मुलाचं नाव QR कोड, त्याचं अकाउंट किंवा स्वतःचं अकाउंट काढलेलं आहे, त्या अकाउंटवर आपण सर्वांनी त्याला मदत करायची आहे. आणि त्या मुलाला पुन्हा एकदा आपण हाय त्या परिस्थितीमध्ये तो पुढील आयुष्य जगण्यासाठी त्याला तयार करायचं आहे आपण सर्वांनी मिळून. आणि कालच्यापासून खूप दानशूर व्यक्तींनी त्याला मदत करण्याचं धोरण अवलंबून त्याच्या अकाउंटवर पैसे जमा होत आहेत. खास करून मी सर्वांचं आत्तापर्यंत ज्यांनी त्याला मदत केलेली आहे त्यांचा मी धन्यवाद मानतो, आभार मानतो. आणि आत्तासुद्धा आमचे बेडग गावचे एक दानशूर व्यक्ती शिवाजीराव शिंगाडे त्यांनी महाराष्ट्र दूरदर्शन न्यूजच्या अँकर, ती त्यांची मुलगी महाराष्ट्र दूरदर्शनच्या अँकर करत होती, ती मयत झाली. म्हणजे कोरोना काळामध्ये ती मयत झाली. तिच्या स्मरणार्थ त्यांच्या वडिलांनी आत्ता त्यांना ओंकारला 5,000 रुपयाची मदत इथं दवाखान्यात घेऊन स्वतः त्यांनी पैसे दिलेले आहेत. त्यांचंसुद्धा मी आता यांचे धन्यवाद मानतो, आभार मानतो. आणि इथून पुढं त्याचा अजून भरपूर खर्च आहे. 2 लाख रुपये आपल्याला गोळा करायचे आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण इकडं तिकडं काही पैसे खर्च होतात, ते जर आपल्या चांगल्या कामाला आपण जर पैसे दिले तर खरोखरच तुमचा आशीर्वाद त्या कुटुंबाला आणि त्या मुलग्याला लागेल, एवढं सांगतो. धन्यवाद.